जिल्ह्यातील केस गळती प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे। केस गळतीचे नेमके कारण शोधण्यास सहकारी संस्थांना यश आले असतानाही सरकारी संस्थांकडून अद्याप केस गळतीचे नेमके कारण जाहीर करण्यात आले नाही। मात्र ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर यांनी या केस गळतीच्या कारणाची मूळ शोधून काढली आहे। गावातील लोकांनी खाल्लेल्या राशनच्या गव्हामधून सेलेनियम सारखा घटक मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्याने ही केस गळती झाल्याचा त्यांनी शोध लावला आहे। एवढेच नाही तर हा गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक टेकड्यांमधून आलेल्या दगडातील सेलेनियम हा घटक गव्हाच्या पिकाने शोषून घेतला आणि हाच गहू रेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात वाटप झाल्याचा दावा संशोधक हिम्मतराव बाविस्कर यांनी केलाय। त्यामुळे केस गळती प्रकरणात राशनच्या माध्यमातून विषारी गहू बुलढाण्यात वितरित झाला असल्याचा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। स्थानिक आरोग्य यंत्रणेसह राष्ट्रीय पातळीवरच्या ICMR सारख्या संस्थेने केस गळती प्रकरणात संशोधनासाठी केस गळतीने बाधित नागरिकांचे केस रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले खरे, मात्र 2 महिने उलटून देखील या केस गळतीच्या प्रकरणामध्ये कुठलाच खुलासा करण्यात आला नाही। गहू खाल्याने पडलं टक्कल। बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल पडल्याच्या प्रकरणात महाडमधील डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले। बुलढाणा जिल्ह्यातील 18 गावांमध्ये टक्कल पडल्याचे प्रकार वाढले होते। यावर स्वखर्चाने डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले, तर त्यावर त्यांनी उपाययोजनाही शोधल्या आहेत। डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले असता रेशन दुकानातील मिळणारा गहू हा या आजाराचा मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले। तर या गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त असल्याने आणि ते गहू खाल्ल्याने हा टक्कल पडल्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले आहे। तर हे गहू प्रामुख्याने पंजाब या ठिकाणाहून महाराष्ट्रातील रेशन दुकानावर आल्याने आणि ते नागरिकांनी खाल्ल्याने शरीरात सेलेनियमचे प्रमाण वाढून केस गळून टक्कल पडत असल्याचे त्यांनी सांगितले। लोकांच्या जीवाशी खेळ। महत्त्वाची बाब म्हणजे याआधी शरीरामध्ये सेलेनियमचे प्रमाण वाढल्याने ही केस गळती झाल्याने सरकारकडून बुलढाणा जिल्ह्याला वितरित करण्यात येणाऱ्या राशनच्या गव्हाचे गोदाम सील करण्यात आले आहेत। त्यामुळे सरकार राशनच्या धान्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। या प्रकारात अद्यापही सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुप्पी सोडली नसल्याने सरकार आणि प्रशासन लोकांपासून काय लपून पाहते असाही सवाल उपस्थित होत आहे। टक्कलग्रस्त गावाच्या ठिकाणावरून गव्हाचे वाटप करण्यात आले होते, त्या ठिकाणी सध्या गहूचे वाटप बंद करण्यात आले असून ज्यावेळी चौकशी करण्यासाठी पत्रकारांची टीम पोहोचली असता तेथील सुरक्षा रक्षकांनी अरेरावी केली। त्यामुळे सरकारला वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मात्र शासकीय गोदामात द्रव्य मिश्रित आलेला गहू हा ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे। तर रेशनचे धान्य शहर गाव खेड्यांमध्ये पोहोचत असते। कित्येक लोक रेशन धान्य खाऊन आपलं पोट भरत असतात, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये रेशनचे गहू खाऊन चक्क टक्कल पडत होतं। हा गहू पंजाब आणि हरियाणामधून आला होता। जर हाच गहू इतर गाव खेड्यांमध्ये गेला असेल तर शासनाने याची योग्य प्रकारे चौकशी करायला पाहिजे, जेणेकरून कोणतीही गाव खेडेमध्ये हा प्रकार घडू नये व पंजाब हरियाणासारख्या भागातून गहू आणू नये व लोकांच्या जीवाशी खेळू नये।